नमस्कार मंडळींनो. तर चैत्र मास शुक्लयोग आणि प्रतिपदा तिथीनुसार आज आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि तीही आपल्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या सणाने म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण एक आनंददायी अशी एक नवीन सुरुवात करण्याचा सण म्हणून आपल्यामध्ये सगळ्यांत साजरा होतो. आणि याच नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी ही आम्ही स्वामींची मूर्ती मागवलेली होती आणि ती आमच्याकडे वेळेत पोचली. याचं खूप समाधान आहे. ती थोडी डिले होत असती किंवा मूर्ती कशी पोचते याची धाकधूक खूप होती. आणि जेव्हा आम्ही हे पॅकेट उघडून बघितलं, जे बॉक्स आहे तो ओपन करून बघितलं, तेव्हा स्वामींची मूर्ती खूप व्यवस्थित पॅक करून आमच्यापर्यंत पोचवलेली होती. आणि याची सगळ्याची काळजी, आमच्याकडे मूर्ती व्यवस्थित सुखरूप पोचण्याची जी काळजी आहे ती स्वामींकडूनच त्यांनीच करून घेतलेली आहे असं आम्हाला वाटलं. म्हणजे समाधान होतं की आज नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या या मूर्तीपासून आम्ही करतो आहे. स्वामींच्या पूजेपासून आम्ही करणार आहे. तर खूप छान मूर्ती होती, खूप सुरेख मूर्ती होती. बारीक काम होतं त्याच्यावरती व्यवस्थित. आणि अशी तुम्ही समोर बघाल ना, तर एकदम स्वामी नजरेला म्हणजे स्वामींची नजर आहे आपल्यावरती. स्वामी आपल्याकडे लक्ष देऊन आहेत असं खूप भास होतं. ॲक्च्युअल आहे म्हणजे असंच वाटतं. तुम्ही स्किन टोन बघाल स्वामींच्या मूर्तीवरचा, तर हा जो त्वचेचा रंग आहे, त्याच्यावरच्या शेड्स आहेत, ते एवढ्या छान केलेल्या आहेत ना, की त्यामुळे हे एक आपल्याकडे स्वामी आहेत, आपल्या समोरच स्वामी आहेत, हे असंच वाटतं आहे. म्हणजे ते स्वामींचं प्रतिबिंब पण आहे, स्वामीच आपल्यासमोर आहेत असा एक भास तयार होतो इथे स्वामींची मूर्ती बघता. आणि जिजासुद्धा छानपणे आरती वगैरे तिने भक्तिमय वातावरण तयार झालेलं होतं. आणि या भक्तिमय वातावरणाची आमची नवीन वर्षाची जी सुरुवात होते आहे, एक आनंदमयी भक्तिमय, ती सुरुवात आम्हाला खरंच खूप समाधानकारक वाटत होती. पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असेही घराची, द्राक्षे फळे आणि मेवा, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा. आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची आपणच ओळख आपल्या मुलांना करून देणार आहोत. आणि याची खबरदारी म्हणून आम्ही जिजाला प्रत्येक अशा सांस्कृतिक आपल्या ज्या पूजा अर्चा असतात, ज्या काही असतात, त्याच्यामध्ये तिला अवश्य सामील करून घेतो. तर आता इथे आम्ही स्वामींचा अभिषेक करायला घेतला मूर्तीवरती. त्यामध्ये सुद्धा जिजाला पप्पांनी कडेवरती असं घेतलेलं होतं आणि अभिषेक करत होते, जेणेकरून जिजाला समजून येईल की हे नक्की काय आहे ते. ती कुतूहलाने बघतच होती, सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं हे. स्वामींकडून तिची नजर हटत नव्हती ना, स्वामींची तिच्याकडून नजर हटत होती. ती एकटक स्वामींकडे बघत होती. जसं स्वामींना समोर मी जिजाला दाखवलं, तिला म्हटलं आजोबा आले आहेत घरी आपल्या. ती खुश झालेली. हा एक छान असा अविस्मरणीय अनुभव इथे तयार झालेला होता. इथे एक अभिषेक पूजा म्हणून नवीन मूर्ती स्थापन करताना आम्ही घरच्या घरी छोटीशी पूजा केलेली आहे. आणि यामध्ये आत्ता अशी पूजा केल्यानंतर जिजालासुद्धा स्वामींचे आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरती गोड हसू आलेलं आहे. आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर मूर्तीला व्यवस्थितपणे परत एकदा जे काही आहे अभिषेक, आपलं पंचामृत आहे ते काढून घेतण्यासाठी पाण्याने सुद्धा अभिषेक करून घेतला आणि मूर्तीला व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. कसं आहे, आपले जे हिंदू संस्कृती सणवार आहेत ते अवश्य लहान मुलांच्या समोर आपण साजरे केले पाहिजे. तेव्हाच त्यांना त्यांची आवड तयार होईल, तेव्हाच त्यांना त्या सणवाराचं महत्त्व कळेल, काय आपल्या परंपरा आहेत त्या परंपरा कळतील. एखादी गोष्ट त्यांच्यावरती लादून मारण मोडकून त्यांना ती कळून घेण्याचा अट्टहास करण्यापेक्षा त्यांच्यासमोर जेव्हा ती आपल्या लहान मुलांसमोर जेव्हा ती गोष्ट घडत असते, तेव्हा ते आत्मसात करतात आणि तेव्हा त्यांना ती आपोआप त्या गोष्टीचे एक आवड तयार होते. तशी जिजाला इथे म्हणजे भजनाची आवड आम्हाला दिसते. कारण कधी जर टी व्हीवरती वगैरे यूट्यूबला केव्हाही आम्ही भजन लावतो किंवा भजन कीर्तन चालू असतं, तेव्हा जिजा आपोआप टाळ्या वाजवते. आणि ते कळून आलं आहे की एक आपला हा कोकणी एक अंदाज जो आहे तो जिजाने आत्मसात केला आहे. जसं राहुलला भजनांची आवड आहे, आपल्या गणपतीच्या भजनांची तर राहुलला खूप आवड आहे, त्या भजनांची तीच आवड, राहुलची जी आवड आहे ती जिजामध्ये आलेली आहे.
आणि हीच आवड आपल्याला आपल्या मुलांमध्ये अशी जोपासायची असते, ती त्यांच्यासमोर त्यांना दाखवून जोपासायची असते. अशी जबरदस्ती करून एखादी आपण ती आवड त्यांना लावून देण्यासाठी काहीच नाही आहे. त्यामुळे जिजा इथे जी आवडीने ज्या ज्या गोष्टी करते त्या गोष्टी आम्ही तिला आवडीने तशा करू देतो. आणि अशा प्रकारे ही तुम्ही मूर्ती बघाल. ही जी मूर्ती आहे त्यावरती आधीच मी विचारून घेतलेलं होतं अगोदरच की आपण अभिषेक करू शकतो का. तर मूर्तिकारांनी सांगितलेलं हो, आपण या मूर्तीवर अभिषेकसुद्धा करू शकतो. तर घरामध्ये खूप प्रसन्नमय वातावरण तयार झालेलं होतं. आणखीन स्वामींची गाणीसुद्धा टी व्हीवरती चालू होती. आणि या भक्तिमय वातावरणात, आनंददायी वातावरणामध्ये आज गुढीपाडव्याच्या दिवशी ही जी स्वामींची मूर्ती आहे ती आम्ही स्थापना करण्याचे ठरवले. आणि घरात देवघराची वगैरे सगळी पूजा केली, साफसफाई वगैरे अगोदरच करून ठेवलेली. देवघराची पूजा केल्यानंतर स्वामींची ही मूर्ती आम्ही स्थापन करायची ठरवली. आणि त्याप्रमाणे आज गुढीपाडव्याच्या दिवशी एक नवीन सुरुवात म्हणून ही स्वामीमय सुरुवात आम्ही केलेली आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. आत्तासुद्धा जेव्हा स्वामींकडे बघते ना, तेव्हा असं वाटतं की स्वामी प्रत्यक्षात बसलेले आहेत. एवढी सजीव, एवढी तुम्ही बोलाल ना जिवंत मूर्ती आहे ही, की स्वामी साक्षात समोर आहेत. ते आपल्याकडे बघतायत आणि हसतायत. ते आहेत आणि ते आहेतच, हो ना. तर अशा प्रकारे ही स्वामींची एक भक्तिमय पूजा इथे केलेली आहे आम्ही. आणि ही नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा आमच्यासाठी खूप वेगळी होती. खूप छान वाटलं पूजा करून. जिजा काही कंटाळलेली नाही आहे इथे. पूजा होईपर्यंतसुद्धा ती काही खेळत वगैरे होती. तिची ती बिझी होती. मी आणि राहुलने आम्ही दोघांनी सगळी आवरावर करून पूजेची तयारी केली. पूजासुद्धा व्यवस्थित करून घेतली. ही स्वामींना कंठी घालायची होती एक छान अशी. तर हे बघा स्वामींचे रूप कंठी घातल्यानंतर सुंदर आहेच, हे खूप सुंदर वाटले. आणि हा एक अनुभव भेटला स्वामींना असा कंठी घालायचा. खूप छान वाटले. प्रसन्नमय वातावरण वाटत होतं घरामध्ये, एक आनंदायी वातावरण वाटत होतं. शब्दात वर्णन नाही करू शकत. ही नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती स्वामींकडून जी झालेली आहे ती. स्वामींचेच आशीर्वाद हवे लागतात ना, की आपल्याकडून स्वामींची पूजा घडण्यासाठी, आपल्याकडून स्वामींची सेवा घडण्यासाठी स्वामींचे आपल्यावरती खरंच आशीर्वाद हवे लागतात. तेव्हाच काहीतरी आपल्याकडे आपल्याकडून स्वामींसाठी घडत जातं. जी स्वामींची सेवा असते ती आपल्याकडून घडत जाते. आणि आम्ही खरंच स्वतःला भाग्यवान मानतो की आज आमच्यापर्यंत ही मूर्ती येऊन पोचली. हां, मागवली आम्ही आहे, मान्य आहे. पण ती व्यवस्थित सुखरूप आमच्याकडे वेळेत पोचली. हे स्वामींचेच आशीर्वाद आहेत. आणि हेच आशीर्वाद आमच्या जिजावरसुद्धा राहायलाच हवेत. हा स्वामींकडे आमचा हट्ट हाच आहे. हो, जिजा खुश होतीच. जिजा बघा एकटक बघते स्वामींच्या मूर्तीकडे. तिलासुद्धा असं मूर्तीमध्ये तो स्वामी आहेत असा जो भास होतो आहे हे तिच्या डोळ्यात कळतं आहे. कारण तिची नजर स्वामींकडून हटतच नव्हती. तीसुद्धा स्वामींकडे पाहत होती. खूप छान वाटलं. वातावरणसुद्धा छान होतं. ही गुढीपाडव्याची एक छोटीशी आर्टिफिशियल गुढी होती. तीसुद्धा घरामध्ये उभी केलेली होती. बाकी सर्व देवी देवतांची व्यवस्थित जसं आपण गंध, पुष्प, धूप, दीप दाखवतो तशा प्रकारे व्यवस्थित पूजा करून घेतली. शब्दात खरंच वर्णन करता नाही येऊ शकत आहे. म्हणजे नाही सांगू शकता येत आहे की आजचा हा दिवस, हा जो गुढीपाडव्याचा नवा वर्षाचा आपला पहिला दिवस आहे, तो ह्या स्वामींपासून या दिवसापासून इथून सुरुवात करताना काय फिलिंग येते आहे ना, नाही शब्दात वर्णन करू शकत. एवढं शब्द कमी पडतील असं हे वातावरण आहे. चेहऱ्यावरची स्माईल जात नव्हती, स्वामींकडची नजर हटत नव्हती. खूप छान वाटत होतं. हे बघा, स्वामी प्रत्यक्ष बघण्यासारखा हा स्वामींचा जो चेहरा आहे ना, तो आपल्याकडे प्रत्यक्ष बघण्यासारखा होता. आणि आमच्या देवघरामध्ये आमची देवाची ही मांडणी छोटीशी जशी आहे मी तुम्हाला दाखवते. ही अशा प्रकारे केलेली आहे की आपलं प्रथम स्थान पूजेचं गणपतीचं असतं. त्याप्रमाणे गणपतीच्या बाजूला आपल्या लक्ष्मी माता असते, त्याच्या बाजूला बाळकृष्ण आणि त्याच्या बाजूला आई अन्नपूर्णा. तर आई अन्नपूर्णा नेहमी आपण धान्यामध्ये म्हणजे तांदळामध्ये ठेवतो. नंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती आहे विठू माऊलीची, तीसुद्धा पूजेला ठेवली आहे. आपण इथे एक सरस्वतीची फ्रेम ठेवलेली आहे. आणि शंख आहे पूजेचा, तोही ठेवलेला आहे. कमंडलू, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, अगरबत्ती सगळ्याला आम्ही गंधपुष्प वाहून ही पूजा केलेली आहे.
तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या आपल्या हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी समर्थांची कृपा तुम्हा आम्हावर सगळ्यांवरती निरंतर राहू दे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.